नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। बघा, आपण नव्याने दैनिक चालू घडामोडीची जी सिरीज स्टार्ट केली होती। ओके, तर तुमचा प्रतिसाद मला उत्कृष्ट दर्जाचा मिळत आहे, परंतु कुठंतरी असं वाटत आहे की आणखी भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर झाली पाहिजे, जेणेकरून तुमच्या बरोबरच तुमच्या मित्रांना सुद्धा फायदा होईल आणि मी सुद्धा ही सिरीज कंटिन्यू ठेवेल। ओके, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत असेल। आवडल्यास फक्त एकदा काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। ओके, आणि समोरचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला भविष्यातले बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। ओके, थँक्यू। बघा, आता डायरेक्ट येऊया प्रश्नांवरती। 14/5/2025 ची आपली ही पीडीएफ आहे। ही पीडीएफ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल तुम्हाला काय करायचं आहे तर जॉईन करून घ्यायचं आहे। ओके, तर बघा, आता आजचा पहिला मुद्दा आहे, आपण टॉपिक वाईज अभ्यासत आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी स्कोर मिळाला पाहिजे। बघा, आता पहिला काय मुद्दा, जेनू कुरुबा जमात ओके यांच्या संबंधित। बघा, 2025 मध्ये नागरहोल व्याघ्र प्रकल्पातील त्यांच्या वडिलोपार्जित गावांमध्ये परतण्याचा आणि स्थायिक होण्याचा जेनू कुरुबा जमातीचा निर्णय एक ऐतिहासिक आणि प्रतिकात्मक पाऊल ठरला आहे। कर्नाटकातील कोडगू आणि म्हैसूर प्रदेशात प्रामुख्याने आढळणाऱ्या या जमातीला भारत सरकारने विशेषतः असुरक्षित आदिवासी गट म्हणजेच पीव्हीटीजी म्हणून काय दिलेली आहे, मान्यता दिली आहे। लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। आता यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 2। लखनौ मध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन। तर बघा, आता लखनौ मध्ये काय झालं तर ब्रह्मोस क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचे उद्घाटन हे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं धोरणात्मक पाऊल आहे। या प्रकल्पाचा उद्देश केवळ ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे उत्पादन वाढवणेच नाही, तर प्रगत उत्पादन तंत्रे आणि अवकाश उद्योगालाही पाठिंबा देणे आहे। यामुळे देशाची संरक्षण तयारी बळकट होईल आणि भारताला स्वावलंबी बनवण्यात हे एक महत्त्वाचं योगदान असेल। ओके, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे टॉपिक। यानंतर बघा, उत्तर प्रदेशच्या संबंधित कोणता प्रश्न आहे। बघा, उत्तर प्रदेशमध्ये ॲग्रीज आणि एआय प्रज्ञा लॉन्च करण्यात आलेले आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या कृषी आणि तांत्रिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी यूपी ॲग्रीज आणि एआय प्रज्ञा हे दोन मोठे उपक्रम सुरू केले आहेत। या दोन्ही उपक्रमांचा उद्देश राज्यात डिजिटल प्रगती, शेतकऱ्यांची समृद्धी आणि तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे। या योजनांमध्ये जागतिक बँकेचे सहकार्य महत्त्वाची भूमिका बजावत आहे। ओके, यानंतर बघा, आता 4 नंबरचा टॉपिक कोणता आहे तर बघा, नेपाळमध्ये 10वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा भरण्यात आला होता। बघा, आता अलीकडेच नेपाळची राजधानी काठमांडू येथील भुकुटी पेव्हिलियन येथे 10व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे काय झालेले भव्य उद्घाटन झाले। या मेळ्याचे उद्घाटन नेपाळचे वाणिज्य मंत्री दामोदर भंडारी यांनी केले। हा मेळा 5 दिवस चालेल आणि त्यात नेपाळसह अनेक देशांचा सहभाग दिसून येत आहे। नेपाळ, चीन, युक्रेन, बांगलादेश आणि तुर्की यासारख्या देशांनी या कार्यक्रमात भाग घेतला, ज्यामुळे हा मेळा एक बहुपक्षीय व्यापार आणि सांस्कृतिक व्यासपीठ बनला आहे। ओके, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे। यानंतर जर पाहिलं आपण 5वा मुद्दा तर तो आहे, पाकिस्तानने बुनायन उल मरसूस हे नाव दिले। बघा, आता कशाला, बघा, आता पाकिस्तानने भारताविरुद्धच्या आपल्या लष्करी कारवाईचे नाव, बघा, त्यांनी आपण काय केलं होतं, ऑपरेशन सिंदूर राबविलं होतं, परंतु पाकिस्तानने कोणतं नाव दिलं होतं तर लक्षात ठेवा, बुनियान उल मरसूस असे ठेवले आहे, ज्याचे नाव खोल धार्मिक आणि प्रतिकात्मक आहे। हे नाव अरबी आहे, ज्याचा अर्थ एक भक्कम रचना किंवा शिसे किंवा लोखंडापासून बनलेली भिंत असा होतो। हे नाव कुराणच्या सुरा अस-सफ 61 वरून घेतले गेले आहे, ज्यात असे म्हटले आहे की खरे विश्वासणारे एका मजबूत भिंतीसारखे एका रांगेत उभे असतात। हे श्लोक इस्लामिक ऐक्य, शिस्त आणि दृढतेचे प्रतीक मानले जाते। ओके, यानंतरचा प्रश्न आता 6व्या नंबरचा, माजी कर्णधार विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। ओके, बघा, 12 मे 2025 रोजी महान फलंदाज आणि भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार विराट कोहलीने काय केलेले आहे तर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे हा निर्णय जाहीर केला। रोहित शर्माने 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसांनीच
विराट कोहली यांनी सुद्धा काय केलेली आहे, घोषणा केली आहे. जून 2024 मध्ये भारताच्या T20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने या फॉर्मॅटला आधीच अलविदा केला होता, लक्षात ठेवा. आता यानंतर बघूया आपण 7वा मुद्दा काय. तर बघा, भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव करत श्रीलंकेत त्रिकोणी वनडे मालिका जिंकलेली आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा, भारतीय महिला क्रिकेट संघाने 11 मे 2025 रोजी कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवरती खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेच्या 97 धावांनी पराभव करून 3 देशांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय म्हणजेच ODI त्रिकोणी मालिकेचे काय केलेले विजेतेपद हे पटकावले आहे. या स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांचा काय होता, समावेश होता. यानंतर बघा, ही मालिका 27 एप्रिल ते 11 मे दरम्यान श्रीलंकेत झाली होती. यानंतर 8वा मुद्दा, श्रीलंकेत वेसक पोया सण साजरा केला जातो. ओके, बौद्ध दिनदर्शिकेतील सर्वात पवित्र दिवस वेसाक पोया श्रीलंकेत मोठ्या भक्तिभावाने आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. हा सण भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील 3 प्रमुख घटनांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती म्हणजेच बोधी आणि परिनिर्वाण. वेसाक पोया हा श्रीलंकेतील सर्वात महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे, जो संपूर्ण बेटावर खोल आध्यात्मिक भावना आणि सांस्कृतिक आनंदाचे प्रतीक आहे. ओके, यानंतर बघा, आता काही अतिशय महत्त्वपूर्ण आपण जे काही रीडिंग केलं त्यावरती MCQ तयार होतात, तर त्यावरती थोडक्यामध्ये समजून घेऊया. बघा, आता पहिल्या नंबरचा आहे की जैन कुरुबा जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते, याला स्टार मार्क करा. विचारता जमातीवरती प्रश्न, TCS चे आवडता प्रश्न आहे हा, की जेनू कुरुबा जमात प्रामुख्याने कोणत्या देशात आढळते. उत्तर आहे कर्नाटक. ओके, बघा, आता जेनू कुरुबा जमातीने 2025 मध्ये त्यांच्या पारंपरिक गावात परतण्याचा आणि नागरहोल व्याघ्र प्रकल्पात स्थायिक होण्याचा काय केलेला आहे, ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. यानंतर बघूया आपण आता 2 नंबरचा क्वेश्चन. बघा, कोणत्या राज्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती उत्पादन युनिटचे उद्घाटन अलीकडेच करण्यात आले आहे, तर उत्तर आहे लखनौ, उत्तर प्रदेश. ओके, यानंतरचा प्रश्न 3 नंबरचा, अलीकडेच कोणत्या राज्याने AI प्रज्ञा नावाचा उपक्रम सुरू केला आहे, तर उत्तर द्यायचं आहे उत्तर प्रदेश. AI प्रज्ञा, इथं बघा लक्षात ठेवा. यानंतर बघा 4थ्या नंबरचा प्रश्न, नुकताच 10वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कोणत्या देशात आयोजित करण्यात आला, तर उत्तर आहे नेपाळ. नेपाळ या देशामध्ये. ओके, आता बघा, ह्यावरती जे काही महत्त्वपूर्ण 10 MCQ प्रश्न तयार होतात त्यावरती आता आपण चर्चा करणार आहे. बघा, आता टुडे वन लाईनर. बघा, नागरहोल व्याघ्र प्रकल्प भारताच्या कोणत्या राज्यात आहे, तर तो आहे कर्नाटक या राज्यामध्ये. ब्रह्मोस एरोस्पेस कोणत्या 2 देशांच्या संयुक्त उपक्रमातून स्थापन करण्यात आले, तर उत्तर आहे भारत आणि रशिया. यानंतर बघा, ज्यांच्या उपस्थितीत UP ॲग्रीज आणि AI प्रज्ञा हे दोन्ही उपक्रम सुरू करण्यात आले, तर बघा कोणाच्या याने, तर जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्या उपक्रमाने. ओके, लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न, नेपाळमधील 10व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे उद्घाटन कोणी केले, तर ते केलेले आहे नेपाळचे वाणिज्य मंत्री दामोदर भंडारी यांचं नाव लक्षात ठेवा. यानंतर बघा, बनायन उल मरसूदचा मुख्य संदेश काय, तर बघा शिस्त, एकता आणि चिकाटी. काय काय, शिस्त, एकता आणि चिकाटी. यानंतरचा प्रश्न, भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण होता, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली, तर उत्तर आहे विराट कोहली. यानंतरचा प्रश्न, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण आहेत, तर ते आहेत हरमनप्रीत कौर. तसेच बघा, आता 8वा प्रश्न, श्रीलंकेचे राष्ट्रपती कोण आहेत, तर अनुरा कुमारा दिसानायके हे आहेत. यानंतर बघा, सूर्यमालेचा शोध कोण लावला, तर उत्तर आहे कोपर्निकस यांनी. तसेच कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे, तर उत्तर आहे बुध. ओके, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर केलेले आहे. आशा करतो तुम्हाला सर्व व्हिडिओतील प्रश्न हे आवडले असतील. जर तुम्हाला या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर तुम्ही नक्कीच आपलं जे काही AK परफेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकता. ओके, टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम मध्ये जा. AK परफेक्शन अकॅडमी सर्च केला, पहिल्याच नंबरला आपलं पब्लिक चॅनल ओपन होईल, तिथं तुम्हाला जॉईन करायचं आहे. ही PDF तुम्हाला तिथं बघायला मिळेल. असो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मग एवढंच. इथे थांबूया. सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.